दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. महाड पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलेले दिसले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी शेकडो समर्थकांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी मंत्री गोगावले यांना डिवचत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी प्रचाराची सुरुवात केली. त्यानंतर वाजत गाजत उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला. तसेच शिंदे गटाचे माजी उपसरपंच चंद्रकांत मोरे यांच्या पत्नी सुषमा मोरे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत विन्हेरे पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला. माध्यमांशी बोलताना ओझरडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता बघायला गेलात तर जो फरार आरोपी आहे त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला तुम्हाला दिसून आलेला आहे. त्याबद्दल काय बोलायचं ते मी तुम्हाला उद्या सांगेन, परंतु आजचा दिवस आनंदाचा आहे, त्यामुळे मला ह्यावरती काय आता चर्चा करायची नाहीये, परंतु उद्या आपण ह्यावरती नक्की बोलू. अर्जाविरुद्ध तुम्ही काय तक्रार वगैरे करणार? आता अर्जाविरुद्ध तक्रार करण्याची आवश्यकताच नाही. पोलिसांनी त्यांना अर्ज दिला होता की जर का फरार आरोपी आहे, कोण सूचक असेल, कोण असेल, त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्याची कल्पना एसडीओ साहेबांनी तिकडे कळवली पाहिजे, असं मला वाटतं. कळवले, त्याची चौकशी सुरू आहे. परंतु ह्या चौकशीवरती हायकोर्टाने सुद्धा आता 2 दिवसापूर्वी ताशेर ओढलेत आणि 22 तारखेलाच म्हणजे उद्याच हायकोर्टामध्ये याच्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.